काय इतना चुभने लगा हूँ सबको, छुरा तो नहीं हूँ। अजून काय घ्यायचं? काय 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 घ्यायचं? फ्रेंच फ्राईज। तर रामकृष्ण हरी मंडळी, तर हा व्हिडिओ त्या काळातला आहे ज्या काळात मी कॉलेजला जायचो आणि ते पण फक्त पेपरला, आणि ते कधी तर 2 महिने आधी। त्या दिवशी पण मी असंच कॉलेजला गेलतो आणि पेपर झाल्यानंतर मला आत्याच्या घरी जायचं होतं आणि ते कायसाठी तर त्यांचा उरूस होता, म्हणून मग 2.5 तासाचा पेपर 2 तासात दिला आणि माघारी येऊन आत्याच्या घरी जायचा कार्यक्रम सुरू केला। तेवढं तरी बरं झालं, आमचं कॉलेज पिंपरी चिंचवड मध्ये आहे आणि आत्याचं घर पण। आत्या रात्री भुसरी मध्ये, मग लगेच गाडीवर बसलो आणि भुसरीकडे निघालो। आणि आता पुण्यात 2 व्हीलर वरती हिंडायचंय म्हणल्यावरती डाकूत लागतंय, नाही तर घरी जातपर्यंत रिअल मध्ये तोंड काळ होतंय। कधी कुठं गाईत निघालंय आणि ट्रॅफिक लागलं नाही असं कधीच काही होत नाही। पण काही बोला, पिंपरी चिंचवड मधले ना ह्या लोकेशन मधून 2 व्हीलर वरती जायला मजा येते, कारण की अख्खी 4 बाजूला झाड आहे म्हणल्यावर लय गारवा लागतो। मग असंच 2 व्हीलर वरती जात जात आत्याच्या घरी गेलो आणि तिथं गेल्यावरती हा नजारा बघून चाट झालो। बहिणी माझ्या आंधी आलत्या आणि जेवाया बसल्या होत्या। आत्याच्या घरी खाटखुट करणार होती म्हणून आत्याने माझी जेवायची सोय बाहेर केली होती। म्हणजे मी उरसाला आत्याच्या घरी जेवायला गेलतो आणि आत्याने माझं जेवण हॉटेलवरती केलंय। म्हणजे आत्या म्हणले तुम्ही हॉटेलवरती जाऊन जेवा। वा, तिथं आपलं बाचबो पण आलतं आणि आता हे शेट आल्यात म्हणलं वेळ चढ होणारच। तू कसं काय कधी आला? दर रे तुला चावी, यांची गाडी घेऊन जा। आमचं बाच लय कलाकार आहे आणि डोळा मारायचं लय एक्सपर्ट आहे। कुठं आलोय आपण? डोळा मार, डोळा मार, डोळा मार। मटण केलंय घरी। हा बनते। आम्हाला दोघांनाच दुपारी बोलवले का? दुपारी नाही, त्याला म्हणलं संध्याकाळी ये। हा, वॉकर बी येईल, तू बी ये, तुम्हाला हॉटेलात पाठवते जेवायला। तुम्ही गाडीवर तुझा पप्पा आणि पिटी एका गाडीवर, तिथं तुम्हाला जेवायला राहिली आणि तसंच त्याचा पेपर दिवायला, तसंच त्या रोडने जाईल कमानी बसून। आम्ही दिवाळीकडूनच जाणार आहे। 15 मिनिट 15 मिनिट झाले। गाड्याला 2 वाजता जायचं, पेपर जायचं, मग चला लवकर। तर पप्पा यायची आम्ही वाट बघत होतो, तर आता पप्पा पण आलेत। मग आता जायचंय बाहेर हॉटेलवरती जेवायला। येते लवकर, 1 मिनिट 1 मिनिट येतं पुढे येईल। हा मन, आता अख्खं मार्केट आपले। गाड्याला म्हणलो हाच डायलॉग कॉलरला हात लावून म्हण, तर गाडी कॉलरला दुसऱ्या हाताने सपोर्ट देतो। मग भाच्याने अख्खं मार्केट गाजवलं आणि हॉटेलमध्ये आमच्या माग लागलं। मग काही लगेच बुट घातलं आणि सोबत न्यायलाच लागलं। त्याच्यावर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि हॉटेलमधलं मेन्यू बुक आहे ना सगळ्यात हुशार माणसाने घेतला, आणि ते कोणी तर माझ्या बाच्यानी। तो मायापाशी नको, त्याला मायापाशी बसायचंय। शेटला आहे ना मायापाशीच बसायचं होतं, आणि ते काय मुळे तर मायापाशी बसला की सगळं त्याच्या मनासारखं होतं म्हणून। टिश्यू दे, टिश्यू टिश्यू बुद्धी, टिश्यू दे। तोंड पुशन तू काय घ्यायचं? काय घ्यायचं? हा, काय खाऊ यायचं? बघतोय ता साजस काय त्याला सगळं कळतंय, सगळं वाचता येतंय। काय? वा, मै मामा व्हेज आणि बाच्याला नॉन व्हेज खायचं, आणि ते पण काही चिकन पनीर। हे काही नवीन डिश काढली आता त्यालाच माहिती, पण आपण त्याला व्हेजच चारणार आहे। मी नॉन व्हेज चालत नसतोय। हा, पनीर पण नाही, चिकन पण नाही, चिकन पनीर। अजून चांगलं काय 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 घ्यायचं? गुड्डे आमचा काय खायला मागतोय ते मला तर समजलं। तुम्हाला समजलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का। काय घ्यायचं गुड्डी? काय काय? नेम फ्लाय। तू काय खाणार? त्याने काय खाणार? नाही, तुला फ्रेंच फ्राईज घेतलीच नाही, नाही घेतली तुला आहे ना। आम्ही काय घेतले माहिती का? वरण भात। ह्याला वरण भात घेतलाय ना पप्पा,
तर त्याला चिकन तर घेतलं नाही पण पनीर घेतलंय. तो पनीर खातोय तर त्याचं फ्रेंच फ्राईज येईनच. हिशोब लागा ना. त्याच्यावर मग मी त्याला आईस्क्रीम घेतली पण त्याचा माझ्यावर पण विश्वास नाही. म्हणलं तू टेबल वरती ठेव तरच मी खाईन. खाऊ का मी मग ते पटकन खा. करू काय तू आधी पटकन खा. तर त्याचं पोट एवढं भरलं होतं की आईस्क्रीम खायला पण नको म्हणत होता. पण पळत पळत माय का आला आणि काय खाल्लं माहितीये का आईस्क्रीमचं. आईस्क्रीमच्या खालचं चॉकलेट. बारकाल्या पोरांचं चॉकलेट खाऊन कधीच मन नाही बरं. मग तुमच्या पण घरात अशी कारपाट बारकाली पोरं आहे का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. रामकृष्ण हरी.